हे असं रसरशीत, आंबट, गोड, तिखट, खारट, काहीच चटपटीत चवीचं लिंबाचं लोणचं पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं. आज आपण हे अगदी लोणचं पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. यामध्ये आपण थेंबभर सुद्धा तेलाचा वापर केला नाहीये आणि आज आपण पाकातलं लिंबाचं लोणचं शिजवून केलेलं आहे. खूप मस्त तयार होतं. तरी सुद्धा हे लोणचं अगदी मस्त वर्षभर आरामात टिकतं. बघा हे किती लोणचं मुरलं गेलेलं आहे. यामध्ये आपण एक पारंपरिक पद्धत पाहणार आहोत. जरा सुद्धा थेंबभर तेलाचा वापर न करता आणि हे लोणचं वर्षभर टिकलं जाईल. कोणती काळजी घ्यायची लिंबाच्या लोणच्याची हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. लिंबाचं लोणचं करण्यासाठी इथे मी 1.25 किलो लिंब घेतले. 1.25 किलोमध्ये 35 लिंब बसतात. इथे 35 लिंब घेतलेत. लिंब घेतलेले आहेत ते लिंब स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेले आहेत. लिंब घेताना पिवळसर घ्यायचे आणि पातळ सालीची घ्यायची आणि कडक घ्यायचे आहेत. लिंब अगदी पातळ सालीचं आहे. आता हे लिंबू आपल्याला चिरायला घ्यायचेत. लिंब चिरत असताना जो आपण काही चॉपिंग पॅड किंवा ताट घेऊ किंवा सुरी घेऊ ती सुद्धा कोरडी असली पाहिजे. कुठे पाण्याचा हात लागता कामा नये. ही लोणचं आपण अजिबात वाफवणार नाही आहोत. ज्यामुळे हे वर्षभर टिकणारे हे लोणचं बनवत असल्यामुळे अजिबात पाणी कुठेही लागता कामा नये सुरीला किंवा चॉपिंग बोर्डला. आता हे तुम्हाला या लिंबू चिरून घ्यायचे. लिंबाच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्यात. मी एका लिंबाच्या साधारण 8 फोडी केलेल्या आहेत. मी मधला जो भाग आहे लिंबाचा बियाचा तो काढून टाकायचा आहे. मात्र लिंबाच्या लोणच्यातील बियाचा भाग तसाच ठेवला तर मात्र लोणच्याचा कडवटपणा खूप उतरतो आणि हे लोणचं कडवट लागू शकतं. तर इथे मी दुसरंही लिंबू अशा प्रकारे एका लिंबाच्या 8 फोडी केल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी साधारण एका लिंबाच्या 4 फोडी देखील करू शकता. पण 8 फोडी छान अशा तयार होतात. त्यासाठी मी इथे एका लिंबाच्या 8 फोडी केल्या. इथे मी लिंब कट करून घेतले अशा प्रकारे. आता अशा प्रकारे इथं जो राहिलेले मी इथे लिंबू चिरून घेत आहे. बियाचा भाग आहे तो सेपरेट काढत आहे. इथे सर्व मी राहिलेले पातळ सालीची लिंब बघू शकता तुम्ही. साली जी पातळ आहे असे निवडायचे आहेत लिंब लोणच्यासाठी. इथे मी सर्व लिंबू चिरून घेतलेले आहेत आणि बियाचा भाग काढून टाकलेला आहे. एका लिंबाच्या मी अशा प्रकारे 8 फोड्या करून घेतलेल्या आहेत. इथे आपले लिंब चिरून झालेले आहेत. ही आपली काचेची बरणी आहे ज्यामध्ये आपल्याला लोणचं भरून ठेवायचं. मी ही बरणी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये वाळवून घेतली आहे. तर किंवा तुम्ही हिंग धुरीसुद्धा देऊ शकता या बरणीला. म्हणजे आपलं लोणचं अजिबात वर्षभर खराब होत नाही. आणि आता हे लोणचं भरून ठेवण्यासाठी लोणच्याची बरणी तयार झालेली आहे. मी इथे लिंबाच्या बियाचा भाग काढून टाकलेला आहे आणि इथे आपले लिंब चिरून झालेले आहेत. आवर्जून काढावं नाही तर लिंबाचा कडवटपणा उतरतो बियाचा. आता इथे मी 1 वाटी मीठ घेतलेलं आहे, पांढरं मीठ. आता हे मीठ टाकताना एकदमच सगळं टाकायचं नाही आहे वाटीनं. थोडं थोडं करून हातामध्ये असं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने टाकायचं आहे. आता इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी ठेवलेलं आहे तसंच बाजूला. आणि हे मीठ आहे त्याच्या वाटीमधलं बरणीमध्ये टाकायचं आहे खाली. बरणीमध्ये टाकल्यानंतर हे मीठ आता या फोडींना कोट करून घ्यायचं पूर्ण. सगळ्या बाजूने हे मीठ लागलं गेलं पाहिजे फोडींना लिंबाच्या. तिथे सर्व मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. लिंबाच्या फोडीला कोट करून घेतलेलं आहे हे मीठ. इथे आपलं छान मीठसुद्धा मिक्स झालेलं आहे लिंबाच्या फोडीमध्ये. आता हे बरणीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. लिंबाच्या ज्या फोडी आहेत त्या. आता इथे अशाच प्रकारे मी इथे सर्व लिंबाच्या फोडी भरून घेत आहे. लिंबाच्या फोडींना मीठ लावलेलं आहे. त्या सगळ्या फोडी आपल्याला या बरणीमध्ये काढून घ्यायच्या ताटामधून. हे पहा अशा पद्धतीने इथे सर्व मीठसुद्धा काढून टाकायचे ताटामधलं. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळं मीठ ओतून घेतलेलं आहे. मिठाला लिंबाचं पाणी सुटलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या ताटामधलं काढून पूर्ण बरणीमध्ये टाकायचं आहे. आता या बरणीमध्ये भरून घेतल्यानंतर वरची सुद्धा आपल्याला या बरणीमध्ये मीठ टाकायचं आहे. आणि थोडंसं मीठ राहिलेलं ते सुद्धा आता ते बाजूला ठेवत आहे. ते मी टाकणार नाही एवढं सगळं मीठ जास्त होतं त्याच्यामुळे बाजूला ठेवलेलं आहे. आता या बरणीचं घट्ट झाकण लावायचं आहे. आता हे लिंबाच्या बरणीमध्ये फोडी भरलेल्या आहेत. हे दिवसातून आपल्याला 1 वेळेस हलवायचं आणि हे 4 दिवस लिंबाचं लोणच्याचं फोडी आहेत बरणीमध्ये ठेवायच्या. आणि ह्याची पुढची प्रोसेस आपण आता पाहणार आहोत. आता इथे आपण सगळ्यात अगोदर लिंबाचा पाक करायला घेऊयात. इथे एक मोठं मी पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये 1.25 किलो साखर घेतलेली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
तुम्हाला जास्त घ्यायचं जास्त घेऊ शकता किंवा कमी करायचं कमी शकता, कारण आमच्या घरच्यांना पाक जास्त आवडतो लिंबाच्या लोणचे, त्यासाठी मी इथे साखर जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे. आणि या साखरेमध्ये आपल्याला साधारण अर्धा ग्लास पाणी टाकायचं. पाणी पितो त्या ग्लासने नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे. आता हा पाक आपल्याला या विरघळून घ्यायचा आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला साखर जी आहे ती आता 3 ते 4 मिनिटांनी ते छान साखर विरघळलेली आहे. जे काय वरती जे घाण वगैरे येते साखरेमध्ये जी असते ती सुद्धा मी या वाटी काढलेली आहे झाऱ्याने. आता इथे बघू शकता, इथे आपला छान असा पाक पांढरा शुभ्र झालेला आहे. आणि हो, आपल्याला पाक करताना घट्ट म्हणजे एक तारी वगैरे करायचं नाही आहे. आपल्याला पाक जो आहे गोळी बंद करायचं आहे. आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. आपण ड्रॉप टाकूयात पाकाच्या. इथे आपली गोळी झालेली नाही, म्हणजे जर आपला आणखीन पाक तयार झालेला नाही लिंबाचा. आता ह्याला आणखीन एकदा शिजवून घेणार आहोत 3 ते 4 मिनिटांनी, कारण आपल्याला लिंबाचा जो पाक करायचा आहे तो घट्टच करायचा आहे. तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे कशा पद्धतीने करायचं आहे. 5 ते 6 मिनिट या पाकाला आणखीन एकदा शिजवून घ्यायचं आहे. हो, आणि गॅस ठेवताना आपल्याला मंदच ठेवायचं आहे. आणि एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आपल्याला 2-3 ड्रॉप पाकाचे टाकायचे आहेत. इथे आपलं गोळीचा पाक तयार झालेला आहे. बघू शकता, हातामध्ये गोळी केलेली आहे, इथे गोळी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, इथे आपला पाक गोळीमंद पाक तयार झाला. आपण लाडूला कसा करतो तसा अगदी परफेक्ट झालेला आहे. आपल्याला गॅसची जी आच आहे आपल्याला मंद आचेवर करायची आहे. आणि किंवा तुम्ही जास्त जर ठेवला तर गॅस पाक जो आहे पुढं जाऊ शकतो किंवा ते साखर होऊ शकते. तर आपल्याला मंद करायची आहे गॅसची आच जी आहे. आणि ज्या आपण मुरत ठेवलेल्या होत्या फोडी त्या बरणीमध्ये मीठ टाकून, ते आपल्याला फोडी टाकून घ्यायच्यात या पाकामध्ये. आता या पाकामध्ये टाकल्यानंतर आपल्याला या फोडी आपल्याला मिक्स करून घ्यायच्यात सगळ्यात अगोदर एकजीव अशा पाकामध्ये. आणि ह्या पाकामध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्यात लिंबाच्या फोडी एक 5 ते 6 मिनिट. आता 5 ते 6 मिनिट झालेली आहेत. आता इथे आपण साधारण 2 मोठे चमचे घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे मी. तुम्ही तिखटाचं तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तिखट. आता तिखट टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर तिखट आपल्याला हे ज्या आहेत फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत एक 3 ते 4 मिनिट. आणि हो, ह्याला उकळी येईपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे सगळ्यात अगोदर. मग तुम्हाला हा पाक आता घट्ट वाटतोय, पण हा जसा या फोडी या पाकामध्ये शिजल्या जातील तसा तसा तो पाक आपला पातळ होतो. बघू शकता, इथे आपल्या फोडी छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत. पाकसुद्धा पातळ झालेला आहे. आता ह्याला उकळी काढून घ्यायची आहे छान अशी दणकून उकळी एकदा. आता इथे आपल्या पाकाला छान उकळीसुद्धा आलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आता इथे आपल्याला गॅस जो आहे आपल्याला बंद करून टाकायचा आहे. आणि हे आता आपल्याला लोणचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आज हे लोणचं दिवसभर असंच ठेवायचं आहे. आणि मगच बरणीमध्ये आपण भरायला घेणार आहोत हे लोणचं. तुम्ही रंग बघू शकता, अगदी सुरेख आलेला आहे. या फोडी मुरवायला ठेवाव्या लागतात. त्याच बरणीमध्ये पुन्हा हे लोणचं आपलं भरून ठेवणार आहोत. बघा, लोणचं पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. इतकं छान आपलं लोणचं, लिंबाचं लोणचं, शिजून पाकातलं लोणचं जरा तयार झाले. जरासुद्धा थेंबत तेलाचा वापर केलेला न करता अगदी पारंपरिक पद्धतीने बनवले लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. इथे बघू शकता, हे लोणचं मी गेल्या वर्षी बनवलेलं आहे. बघू शकता, जरासुद्धा वगैरे ह्याला बुरशी वगैरे अजिबात खराब झालेलं नाही. अगदी मस्त तयार झालं आहे. पाकसुद्धा बघू शकताय तुम्ही, एकदम मस्त आहे. अजिबात घट्ट वगैरे झालेलं नाही पाक. इथे आपलं आता लिंबाचं लोणचं आपण मस्त तयार झालं. लंगसुद्धा बघू शकता, अगदी मस्त आलेलं आहे. इथे आपलं झटपट असं मस्त असं लिंबाचं चटपटीत गोड तिखट लिंबाचं लोणचं बनवून तयार आहे. तर ह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्यावर तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेट. तोपर्यंत बाय.